श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 29. भस्म महात्म्य. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. नामधारकाने सिद्धयोग्यांना विनंती केली. पूर्वी त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना भस्म महात्म्य विचारले होते. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला काय सांगितले ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. श्रीगुरू त्रिविक्रम भारतीला म्हणाले, मी तुला आता भस्म महात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते. ते सुखदुःखरहित, शांत, समदर्शी, आत्माराम, ग्रह व ग्रहिणी विरहित होते. ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते. एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंच वनात गेले. निर्जन अशा त्या वनात तहान भुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता. वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला. परंतु वामदेव थोडेसुद्धा घाबरले नाहीत. वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली. वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्यामुळे त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले. त्याची तहान भूक नाहीशी झाली. शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे, माझा उद्धार करा. वामदेवांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? या अरण्यात का हिंडतोस? राक्षस म्हणाला, स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे 25 जन्म आठवत आहेत. मी केलेली सर्व पाप पुण्य कर्मे मला चांगली आठवत आहेत. वामदेव म्हणाले, तुला 25 जन्मापूर्वीचे स्मरत असेल तर सांग पाहू, तू कोणकोणती पापे केलीस? राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगण्यास सुरुवात केली. राक्षस म्हणाला, 25व्या जन्मापूर्वी मी यवन राजा होतो. मी अत्यंत पापी व स्वैराचारी होतो. मी रोज नवीन स्त्रियांचा उपभोग घेत असे. रोज एकेका स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो व नवीन स्त्रीचा अपहार करीत होतो. मी सधवा, विधवा, कुमारी, रजस्वाला अशा सर्व स्त्रियांचा अपहार केला व त्यांच्याशी कुकर्म केले. अशा रीतीने विषयभोगात आसक्त झालेल्या, मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणी क्षयादी अनेक रोग झाले. मंत्र्यांनी व सेवकांनी माझा त्याग केला. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले. शेवटी माझ्या क्रूर माने मला मृत्यू आला. जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते. त्याला अपयश येते, भाग्य क्षीण होते. तो अत्यंत दुर्गतीला जातो. त्याचे पितरसुद्धा स्वर्गभ्रष्ट होतात. मृत्यूनंतर मला यमलोकात नेले. तेथे मला भयंकर अशा नरककुंडात टाकले. 1000 वर्षे मी तेथे पडून होतो. त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्याचे फळ म्हणून मला यमाने पिशाच योनीत जन्म दिला. 1000 वर्षे अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो. यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. 2ऱ्या जन्मी मी अजगर झालो. 3ऱ्या जन्मी लांडगा, 4थ्या जन्मी डुक्कर, 5व्यात सरडा झालो, 6व्या जन्मी कुत्रा, 7व्या जन्मी कोल्हा झालो, 8व्यात गवा, 9व्यात मी वानर झालो, 13व्या जन्मी बगळा झालो, 14व्या जन्मी रानकोंबडा, त्यानंतर गिधाड, मग मांजर, त्यानंतर बेडूक झालो, 18व्या जन्मी मी कासव झालो, त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो, 22व्या जन्मी मी रानहत्ती झालो, त्यानंतर मला उंटाचा जन्म मिळाला, त्यानंतर निषाद व आता राक्षस झालो.
तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो. मी तुम्हाला पकडले, पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले. तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात. आज तुमच्या दर्शनाने व भस्माच्या स्पर्शाने मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो आहे. या भस्माचे केवढे हे महात्म्य. त्यावर वामदेव म्हणाले, माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे. भगवान शिवशंकर या भस्माचा लेप स्वतःच्या शरीरावर लावतात. एवढा या भस्माचा मान आहे. याचे महात्म्य विशेष ते काय सांगणार. पण याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून या भस्माच्या ठिकाणी केवढे सामर्थ्य आहे याची तुला कल्पना येईल. वामदेव कथा सांगू लागले. पूर्वी द्रविड देशात एक आचारभ्रष्ट ब्राह्मण राहत होता. त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलंगांनी व मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते. तो एका हीन जातीतील एका स्त्रीच्या नादी लागला. त्याने त्याच्याशी विवाह केला. तो इतर स्त्रियांशी सुद्धा व्यभिचार करीत असे. तो चोऱ्या करून पोट भरीत असे. तो एकदा चोरी करावयास गेला असता त्याला एका माणसाने ठार मारले व त्याचे प्रेत गावाबाहेर घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले. त्याच्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले, एक शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजा अर्चा करीत होते. त्यावेळी तेथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मात लोळला. तेथून उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून ब्राह्मणाच्या प्रेताला लागले. त्याच क्षणी तो ब्राह्मण पापमुक्त झाला. शिवदूतांनी ते भस्म पाहिले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला यमदूताजवळून हिसकावून घेतले व ते यमदूतांना मारू लागले. यमाला कळताच तो धावत आला व शिवदूतांना रागाने विचारू लागला. शिवदूत म्हणाले, त्या ब्राह्मणाच्या कपाळी भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे, यमलोकात नाही. यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की ज्यांनी जाणते अजाणतेपणे भस्म लावले आहे ते कितीही मोठे पापी असली तरी त्यांना शिवलोकातच पुढील गती मिळते. रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीची गती मिळते. वामदेवांचे हे भाषण ऐकून राक्षस म्हणाला, माझी पूर्वपुण्याई थोर, म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले व भस्माचा स्पर्श झाला. मी पूर्वी जेव्हा राजा होतो तेव्हा मी एक तळे बांधले होते व ब्राह्मणांच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती. माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्तने यमाकडे केली होती व 25व्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल असे भविष्य वर्तविले होते. ते पुण्य आज फळाला आले. आता या भस्माचा विधी कसा करायचा, हे भस्म कसे लावायचे हे सर्व मला सांगा. राक्षसाने अशी विनंती केली असता वामदेव म्हणाले, एक, पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदर पर्वतावर भगवान शंकर सर्व देव, ऋषी, यक्ष, किन्नर, विद्याधर यांच्या समेत बसले होते. त्यावेळी सनतकुमारांनी शंकरांना भस्मविधी विचारला. त्यावर भगवान शंकर म्हणाले, पवित्र अशा गोमायाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्यांची राख करावी. तेच भस्म नंतर शिव गायत्रीने ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्राः प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्राः प्रचोदयात् अभिमंत्रित करावे. त्यावेळी अग्निरीती, भस्म इत्यादी मंत्र म्हणावे. संदोजात या मंत्राने भस्म तळहातावर घ्यावे, मग ते अंगठ्याने मळावे. त्र्यंबक या मंत्राने भस्म भाळी लावावे. त्रायुषे या मंत्राने कपाळास व सर्वांगाला लावावे. भस्म लावताना तर्जनी व करंगळी वापरू नये. कपाळावर 2 बोटांनी भस्म लावावे. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. या
भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जळून भस्म होतात, त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्ष्यभक्षण इत्यादी महापातके सुद्धा या पवित्र भस्माने नष्ट होतात. भस्मधारक पुण्यात्मा होतो, त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सर्व सुखे यांचा लाभ होतो. त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व त्याला मान देतात. शेवटी तो दिव्य विमानातून स्वर्गास जातो. तेथून ब्रह्मलोक व वैकुंठलोक येथेही अनंतकाळ वास्तव्य करून तो कैलास लोकी जातो. त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. भगवान शंकरांनी केलेले हे भस्मनिरूपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला. हे भस्म महात्म्य ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला. त्याने वामदेवांना विनंती केली, स्वामी माझा उद्धार करा. मग दयाघन वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला अभिमंत्रित केलेले भस्म दिले. त्याने ते भस्म आपल्या कपाळी लावले. त्याच क्षणी त्याला दिव्य देह प्राप्त झाला. मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाशमार्गाने आलेल्या दिव्य विमानात बसून दिव्य लोकास गेला. हे भस्म महात्म्य सांगून श्री गुरु नरसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले, वामदेव हे साक्षात शिवस्वरूप होते. जगाच्या उद्धारासाठीच ते सर्वत्र संचार करीत होते. त्रयमूर्ती दत्तप्रभूंशी साधर्म्य असलेल्या त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्यामुळे ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. म्हणूनच गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकून अतिशय आनंदित झालेले त्रिविक्रम भारती स्वस्थळी निघून गेले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील भस्म महात्म्य ब्रह्मराक्षसाचा उद्धार नावाचा अध्याय 29वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.